जेव्हा मन दुःखी असेल, कोणीही साथ देणारे नसेल, तेव्हा 5 मिनिट नक्की ऐका हा व्हिडिओ. 1. हाताने आपल्या पायाला विचारले, सगळेच तुझ्या पाया का पडतात, माझ्या का पडत नाहीत? तेव्हा पाय हातांना म्हणाले, त्याच्यासाठी जमिनीवर राहावं लागतं, हवेमध्ये नाही. 2. कोणाचेही स्टेटस पाहून कधीही कोणाचं आयुष्य जज करू नका, कारण कोणताही माणूस स्टेटस ते ठेवतो जे त्याला चांगलं वाटतं. 3. मोठी स्वप्न पाहण्यासाठी मनापासून काम करावं लागतं, अशीच कोणालाही सफलता मिळत नाही. यश मिळवण्यासाठी मेहनतीच्या आगीमध्ये दिवस रात्र जळावं लागतं. 4. कोणाचाही वर्तमान पाहून त्याची मस्करी उडवू नये, कारण वेळ बदलते, वेळेच्या बरोबर कर्म बदलते, कर्म बदलले की भाग्य बदलते. एवढी ताकद वेळेमध्ये असते की ती कोणाचेही नशीब बदलवू शकते. 5. बेरोजगार पुरुष, विधवा स्त्री आणि गरीब वडील यांचे दुःख कोणीही समजू शकत नाही. 6. जे आयुष्य निघून गेलं त्याची आठवण काढू नका, नशिबामध्ये जे लिहिलेलं आहे त्याची तक्रार करू नका. जे होणार आहे ते होणारच, त्याच्यासाठी आजचं आयुष्य बर्बाद करू नका. हंस मरताना पण गातो आणि मोर नाचताना सुद्धा रडतो, हेच आयुष्य आहे. 7. दुःखाच्या रात्री कोणालाही झोप येत नाही आणि आनंदाच्या रात्री झोप लागत नाही. 8. अभिमान नसला पाहिजे की मला कोणाचीही गरज पडणार नाही, आणि या भ्रमात सुद्धा राहिले नाही पाहिजे की माझी सगळ्यांना गरज पडणार आहे. 9. कोणतीही परिस्थिती योग्य पद्धतीने हँडल करण्याची ताकद तुमच्यामध्ये असेल तर तुमचं कोणीही काहीही बिघडवू शकत नाही. 10. वाईट वेळ सुद्धा आपल्याला काहीतरी नवीन शिकवून जाते. काही नवीन नाही शिकलं तर आपले आणि परके यांची तरी ओळख करून जाते. 11. पैसा सगळं आहे आणि नाही पण. पैशाने तुम्ही जेवण खरेदी करू शकता पण भूक नाही. पैशाने तुम्ही अंथरूण खरेदी करू शकता पण झोप नाही. प्रत्येक गोष्ट खरेदी करू शकता पण इज्जत नाही. सगळंच खरेदी केल्यानंतर सुद्धा एक गोष्ट तुम्ही खरेदी करू शकत नाही, ती म्हणजे मनाची शांतता. 12. चोंबडे लोक काही करो अथवा न करो पण कोणाच्याही कान भरण्याचे काम प्रामाणिकपणे करतात. 13. नाते, प्रेम आणि मित्र प्रत्येक ठिकाणी असते पण ते थांबतात तिथेच जिथे त्यांना आदर मिळतो. 14. बऱ्याच वेळा आजारी व्यक्ती औषधांनी नाही तर लोकांनी विचारपूस केल्यामुळे सुद्धा बरी होते. 15. तुटलेलं कुटुंब कधीही बादशहा बनू शकत नाही पण ते आपापसात भांडून दुसऱ्यांना बादशहा नक्कीच बनवतात. 16. कोणी तुमची विचारपूस करत नसेल तर वाईट वाटून घेऊ नका, कारण जगामध्ये विचारपूस करणारे कमी आणि घरातील चर्चा बाहेर पसरवणारे जास्त असतात. 17. मुलींना फुलपाखरू नाही तर मधमाशीसारखं बनवा, त्यांना पंख द्या आणि डंख पण द्या, त्यांना त्रास देणाऱ्यांना अद्दल घडवण्याची शिकवण सुद्धा द्या. 18. जेव्हा माणूस जिवंत असतो त्यावेळी त्याने आपल्या मनातील गोष्टी कोणाला सांगितल्या तर समजून घेणारा कोणीही नसतो, आणि जेव्हा मृत्यू पावतो तेव्हा लोक बदलतात, बोलतात, त्याने त्याची समस्या मला सांगितली असती तर मी काहीतरी मदत केली असती. 19. हे सगळं खोटं लोक असतात, कोणी कोणाची मदत करत नाही. स्वतःचं दुःख स्वतःला झेलावं लागतं आणि स्वतःची मदत स्वतःलाच करावी लागते. 20. देव बोलतात, तू करतो तेच जे तुला पाहिजे असतं पण होतं तेच जे मला पाहिजे असतं. तू ते कर जे मला पाहिजे, मग पहा तेच होईल जे तुला पाहिजे. 21. जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी असतील त्या देवाला सांगा. जेव्हा लोक टाळायला लागतील तेव्हा देवाला तुमच्या जवळचं समजा. 22. देव तुमच्या घरात सुद्धा असतो, आपण ज्याला आईवडील म्हणतो. 23. देवावर नाराज कधी होऊ नका. जगाकडून कोणीच कोणतीही अपेक्षा करू नका. तुमची नियत चांगली असेल तर तुमची भक्ती सुद्धा खरी असेल. 24. भोळे असतात ते लोक जे लोक या जमान्यात पण खरेपणाची अपेक्षा करतात. इथं तर देवाला केलेली प्रार्थना पूर्ण झाली नाही तर लोक देवालाच बदलतात. 25. देवाला नेहमी हीच प्रार्थना करावी की सुख दिलं तर फक्त एवढंच दे की अहंकार येऊ नये, आणि दुःख दिलं तर एवढंच दे की तुझ्यावरचा भरवसा तुटू नये. 26. प्रेमामध्ये कितीही अडचणी आल्या तरीही श्रीकृष्णाबरोबर राधा होती. 27. दुसऱ्या लोकांनाही तेवढेच पटकन माफ करा जेवढं पटकन तुम्हाला देवाकडून स्वतःसाठी माफी पाहिजे असती. 28. काट्यांवर चालून फुलं मिळतात, विश्वास ठेवला तर देवही मिळतो.
एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, मित्र सुखामध्ये बरोबर असतात, पण दुःखामध्ये फक्त देव तुमच्याबरोबर असतो. 29. ज्याप्रमाणे दुधामध्ये तूप, फुलामध्ये सुगंध दिसत नाही, त्याप्रमाणेच आपल्याला दुसऱ्यांचा चांगला स्वभाव आणि स्वतःमधील वाईट गुण दिसत नाही. 30. बियांमध्ये झाड, शरीराला होणारे कष्ट जसे दिसत नाही, तसेच सगळीकडे अस्तित्वात असलेले देव आपल्याला दिसत नाही. 31. कोणाचे रूप बदलते तर कोणाची नियत बदलते, पण देवाने हात पकडला तर तुमचे नशीबच बदलते. 32. प्रत्येक व्यक्तीने अडचणीच्या वेळी जरी तुमची साथ सोडली तरीही देव कधीही तुमची साथ सोडत नाही. 33. देवाला जरी घाबरले नाही तरीही केलेल्या कर्माला नक्कीच घाबरा, कारण कर्माचे फळ तर प्रभू श्रीराम आणि श्रीकृष्ण यांनाही भोगावे लागले होते. 34. कर्मावर विश्वास ठेवणे म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवण्यासारखे आहे, आणि स्वतःवर विश्वास ठेवणे म्हणजे देवावर विश्वास ठेवण्यासारखे आहे. 35. देव जेव्हा कोणत्या व्यक्तीची परीक्षा घेतात त्यावेळी देव त्या व्यक्तीचे सामर्थ्य वाढवतात, कारण त्यामुळेच ती व्यक्ती जास्त समजदारी आणि हिमतीने पुढे जाईल. 36. देव नेहमीच सांगतात, जो माणूस स्वतःसाठी जगतो तो एक दिवस मृत्यू पावतो, पण जो समाजासाठी जगतो तो नेहमीच सगळ्यांच्या लक्षात राहतो. 37. रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही सगळ्यांना माफ करा. विश्वास ठेवा, सकाळी तुमच्या जागे होण्याच्या आधी देव तुम्हाला माफ करेल. 38. श्रीरामांच्या युगातील रावण चांगला होता, तो त्याचे सगळे चेहरे लोकांना दाखवत तरी होता. 39. आयुष्यामध्ये जिंकण्यासाठी जिद्द असली पाहिजे, हरण्यासाठी तर मनातील भीतीच पुरेशी असते. 40. आयुष्य खूप छोटं आहे, त्यामुळे कोणत्याही व्यक्तीच्या मागे पळण्यापेक्षा स्वतःच्या स्वप्नांना पूर्ण करणं महत्त्वाचं आहे. 41. आयुष्यामध्ये याचा भरोसा कधीही तोडू नका, मन, नातं, वचन आणि प्रेम, कारण या गोष्टी जेव्हा तुटतात त्यावेळी आवाज होत नाही, पण दुःख खूप होतं. 42. आयुष्यामध्ये कधीच कोणाला कमी लेखू नका, कारण जगाला बुडवण्याची ताकद ठेवणारा समुद्र तेलाच्या एका थेंबाला बुडवू शकत नाही. 43. आयुष्यामध्ये महत्त्वाचं हे नाही की तुमचं वय काय आहे, तर महत्त्वाचं हे आहे की तुमचे विचार कोणत्या वयाचे आहेत. 44. जीवनाच्या परीक्षेमध्ये कोणतेच मार्क मिळत नाहीत, पण लोकांनी तुमची मनापासून आठवण केली तर समजून घ्या, तुम्ही पास झाले आहे. 45. आयुष्यामध्ये छोटे असो किंवा मोठे, सगळ्यांना महत्त्व द्या, कारण जिथे सुईचे काम असते तिथे तलवार उपयोगी पडत नाही. 46. कधीच कोणाच्या परिस्थितीची चेष्टा करू नका, कारण परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही. 47. यशस्वी आयुष्याची सूत्र मेहनत केली तर पैसा मिळतो, वाट पाहिली तर काम पूर्ण होते, गोड बोलले तर ओळखी वाढतात, आणि दुसऱ्यांची इज्जत केली तर नाव होते. 48. हातून घडलेली चूक आयुष्यातील एक पान आहे, पण नातं पूर्ण पुस्तक आहे. वेळ आलीच तर चूक केलेलं एक पान फाडून फेका, पण एका पानासाठी पूर्ण पुस्तक फाडू नका. 49. आयुष्यामध्ये खुश राहायचं असेल तर स्वतःला शांत सरोवरासारखं बनवा, ज्यामध्ये कोणी आगीचा अंगारा जरी फेकला तरी तो आपोआप विझला जाईल. 50. कोणतीही व्यक्ती दोन गोष्टींसाठी काम करते. पहिलं, कारण आपल्या लोकांना तो सांभाळू शकेल, आणि दुसरं म्हणजे लोकांनी त्याच्या आयुष्यापासून प्रेरणा घ्यावी. 51. आयुष्याचा खूप विचार करू नका, कारण ज्याने हे आयुष्य दिलं आहे त्याने काहीतरी विचार केला असेलच ना. 52. आयुष्यामध्ये दोन गोष्टी विसरणं खूप अवघड आहे. एक, मनाला झालेली जखम, आणि दुसरं, कोणाला आपलं मानणं. हा व्हिडिओ पाहून तुमच्या मनामध्ये आणि आयुष्यामध्ये 1% जरी बदल झाला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, आणि कमेंटमध्ये जय श्री कृष्ण नक्की लिहा.